तर आपण सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 45 पाहूया। विद्यार्थ्यांच्या जशा अडचणी आल्या त्या पद्धतीने आपण प्रश्न घेतो आहे। तर 45 पहा। 45 प्रश्न मी या ठिकाणी हे 45 प्रश्न बरोबर सापडला। तर 45 मध्ये शेजारील आकृतीत कोणती जीवा व्यास आहे? शेजारील आकृतीत कोणती जीवा व्यास आहे? तर या प्रश्नामध्ये जीवा म्हणजे कोणत्या? तर वर्तुळ हे परिघ जे आहे, हे जे सर्कल आहे, या सर्कलला परिघ असे म्हणतात। मग या सर्कलला दोन ठिकाणी जोडणारी रेषा म्हणजे जीवा असते। म्हणजे ये र ही एक जीवा आहे बरोबर, आणि क ख ही पण एक जीवा आहे। तसंच प म ही सुद्धा जीवाच आहे। तर यांनी काय प्रश्न विचारलेला आहे की शेजारील आकृतीतील कोणती जीवा व्यास आहे? व्यास कोणता आहे यामध्ये? स न व्यास का आहे? त्याला व्यासच का म्हणतात? तर व्यास हा नेहमी केंद्रबिंदूतून जात असतो आणि वर्तुळाच्या परिघाला दोन्ही बाजूने टच करत असतो। म्हणजेच व्यास सुद्धा ह्या जीवेप्रमाणेच आहे का नाही? ही जी जीवा आहे तसाच व्यास आहे, पण सर्वात मोठी जीवा जर कोणती असेल तर ती व्यास असते। ही सर्वात मोठी असते, सर्वात लांब जास्त असते। ही सुद्धा जीवाच आहे, ही सुद्धा जीवाच आहे, ही सुद्धा जीवाच आहे, आणि ही सुद्धा जीवाच आहे, पण या जीवेला काय म्हणतो आपण? व्यास असं म्हणतो, कारण ती वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेली असते। तर मग ती कोणती आहे? तर स न पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे पहा। 45 उत्तर स न ही झाली वर्तुळाची जीवा, जिला व्यास म्हणतात। जीवा ही हिला व्यास म्हणतात। तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की सर्वात मोठी जीवा कोणती? सर्वात मोठी जीवा कोणती? तर लक्षात घ्यायचं, जी केंद्रबिंदूतून जीवा जाते ती सर्वात मोठी असते आणि तिला व्यास असं म्हणतात। तर या गणितामध्ये अजून एक तुम्हाला अधिकची माहिती सांगतो मी, की केंद्रबिंदूपासून या पूर्ण वर्तुळावर कुठेही जर रेषा गेली केंद्रबिंदूतून तर तिला त्रिज्या म्हणतात। म्हणजे इथून इथपर्यंत ही त्रिज्या आहे, इथून इथपर्यंत ही त्रिज्या आहे। कधी कधी असा प्रश्न विचारतात की किती त्रिज्या आहेत वर्तुळाला? मग आता या वर्तुळामध्ये या पॉईंटपासून, या केंद्रबिंदूपासून इथपर्यंत एक त्रिज्या आहे आणि या पॉईंटपासून इकडे एक त्रिज्या आहे। अशा या वर्तुळामध्ये त्रिज्या 2 आहेत। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं गणित विचारल्यानंतर आपल्याला ह्या अडचणी येऊ नयेत। आणि यामध्ये विचारलं जीवा किती आहेत? या प्रश्नामध्येच जर असं विचारलं की जीवा किती आहेत, तर जीवा किती आहेत पहा। मग य र ही एक जीवा झाली, दुसरी क ख ही एक जीवा झाली, प म ही जीवा झाली, आणि हा व्यास सुद्धा जीवाच असतो। म्हणजे 1 2 3 4 ह्या जीवा आहेत बरोबर। आणि याच्यात व्यास कोणता विचारलं तर सरळ सरळ स न हा व्यास आहे, केंद्रबिंदूतून व्यास जातो। परत त्रिज्या किती विचारलं तर या पॉईंटपासून इथं ही एक त्रिज्या आणि या पॉईंटपासून इथं ही दुसरी त्रिज्या। अशा पद्धतीचं गणित हे आता कोणताही प्रश्न विचारला तर तुम्हाला अडचण जायला नकोय। त्यानंतर प्रश्न क्रमांक विद्यार्थिनी या घेतोय मी 55 घेऊया। प्रश्न क्रमांक 55। तर 55 मध्ये पहा, 55 दिसला का पूर्ण? हां, वर पट्टी यासाठी लावतोय की समोरचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून। प्रश्न क्रमांक 55 पहा। तर 55 मध्ये 50 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती बागेभोवती लांबी किती आहे? 50 मीटर। लांबी किती आहे? 50 मीटर। 50 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती बागेभोवती तारेचे 6 वेढे देण्यासाठी 960 मीटर तार लागली तर
बागेची रुंदी किती? लक्षात घ्या, बागेची रुंदी किती? गणित दिसतंय ना तुम्हाला? 50 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती बाग, म्हणजे ही बाग कशी आहे तर आयताकृती आहे. 55 नंबरचं गणित पाहतोय आपण. किती नंबरचं? 55 नंबरचं गणित पाहतोय. तर 55 नंबरच्या गणितामध्ये वाटल्यास मी गणित पूर्ण दिसणं या ठिकाणी लिहितो असं. खाली घेतो. 55 नंबरचं गणित लक्षात घ्या. तर बाग कशी आहे? आयताकृती आहे. मग ही पहा बाग मी काढतो या ठिकाणी. ही बाग काढली. बाग कशी आहे? आयताकृती असल्यामुळं आयत काढला आपण, बरोबर. की या बागेभोवती तारेचे 6 वेढे देण्यासाठी, वेढे किती दिलेत? आपण कंपाऊंड करतो तारेचं कंपाऊंड, तर तारेच्या कंपाऊंडमध्ये वेढे असतात, एका खाली एक तार दिलेली असते, वर एक तार, त्याच्या खाली एक तार, त्याच्या खाली एक तार, त्याच्या खाली एक तार, आणि असं शाळेला कंपाऊंड करतो किंवा एखाद्या शेताला करतो, तसं या बागेला केलेलं आहे. ते तार किती आहेत? 6 तार आहेत, 6 वेढे आहेत. मग 6 वेढे देण्यासाठी किती मीटर तार लागली? तर 960 मीटर तार लागली. लक्षात घ्या, 960 मीटर तार लागली. तर बागेची रुंदी किती? आता यामध्ये बागेची 50 मीटर लांबी माहिती आहे आपल्याला, 50 मीटर, दोन्ही बाजू 50-50 मीटर, दोन्ही बाजू 50-50 मीटर. मग आता 6 वेढे देण्यासाठी, म्हणजे एक वेढा म्हणजे या आयताचा आयताची परिमिती असते. एक वेढा म्हणजे आयताची परिमिती असते. परिमिती म्हणजे ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू, या चारही बाजूची बेरीज म्हणजे परिमिती असते. पण ते किती वेळेस वेढे दिलेत? 6 वेळेस. मग 960 जे आहे, 960ला 6 भागायचं म्हणजे एक वेढा येईल. इंग्रजीचा अंक यायला मला, मराठीत लिहितो. 960ला 6 भागायचं, 6 एक 6, 6 एक 6, 3 राहतात, 6 6 36 0, 160. परीघ किती आला? मग परिमिती किती आली याची? लक्षात घ्या, परिमिती किती आली? 160. मग परिमिती 160 आल्यानंतर आपल्याला लांबी माहित आहे, लांबी. मग आयताचं रुंदी काढायची, तर लांबी 50 आणि 50 किती झाली? 100. मग 160 मधून 100 वजा करायचे, 160 मधून 100 वजा गेले, 60 शिल्लक राहिले, बरोबर. 60. आता 60 ही दोन बाजूंची बेरीज झाली, ही एक बाजू ही एक बाजू, या दोन बाजूंची बेरीज किती आली? 60. तर मग एक बाजू किती येईल? 60च्या निम्म 30, ही बाजू 30 आणि ही बाजू 30. पहा, पर्याय क्रमांक 2 मध्ये, पर्याय क्रमांक 2 मध्ये 30 मीटर आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीचं गणित हे आहे. आता यामध्ये कधी रुंदी देऊ शकतात, कधी रुंदी देऊ शकतात. रुंदी जरी दिली तरीही ते गणित सोडवता आपल्याला आलं पाहिजे. आलं लक्षात गणित हे? रुंदी दिल्यानंतर लांबी काढायची. कधी लक्षात ठेवायचं की आयताला 2 रुंद्या असतात आणि 2 लांब्या असतात. संपले या गणितात. यानंतर काही अडचणी यायला नको आहे, काहीच अडचण येऊ नये.